श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, हिंदू धर्मात श्रावण महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. असे मानले जाते की श्रावणातील सोमवारी उपवास करणे खूप फायदेशीर आहे. असं म्हणतात की श्रावण सोमवारी उपवास केल्याने महादेव प्रसन्न होतात. श्रावण सोमवारचे व्रत पाळत असाल तर जाणून घ्या श्रावण सोमवारच्या सर्व तारखा. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष मानला जातो. या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि पूजा करतात. असे मानले जाते की श्रावण सोमवार व्रत आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात. यंदा महाराष्ट्रात श्रावण महिना कधी सुरू होत आहे जाणून घ्या. 5 ऑगस्ट 2024 सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे. यावर्षी श्रावण सोमवारचा विलक्षण योगायोग श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी घडला आहे. तसेच मंगळवार 3 सप्टेंबर 2024 रोजी श्रावण महिना संपेल. या वर्षी भगवान शिवाला अत्यंत प्रिय असलेले एकूण 5 श्रावण सोमवारचे व्रत असतील. जर तुम्ही पहिल्यांदा श्रावण सोमवारचे व्रत पाळत असाल तर जाणून घ्या श्रावण सोमवारच्या या खास गोष्टी. श्रावण सोमवार व्रत उपासना साहित्य: भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती, फळे, फुले, मिठाई, दही, पंचरस, गाईचे कच्चे दूध, आंब्याची पाने, दिवा, धूप, कापूर, शुद्ध तूप, पवित्र धागा, मध, गंगाजल, सौभाग्याचे साहित्य, कुंकू, भांग, धतुरा, पंचमेवा आणि दक्षिणा इत्यादी. श्रावण सोमवार व्रताचे नियम: धार्मिक मान्यतेनुसार श्रावण सोमवारचे व्रत फळांवर पाळले जाते. या उपवासात अन्न सेवन करण्यास मनाई आहे. या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून भगवान शंकरांचा जलाभिषेक करावा. यानंतर भोलेनाथांना दूध, गंगाजल, मध, तूप, अक्षता आणि बेलपत्र इत्यादी अर्पण करावे. भगवान शंकरांची पूजा विधीनुसार करावी. यानंतर संध्याकाळी श्रावण सोमवार व्रत कथा वाचा आणि ऐका. आरती करावी. भगवान शिवांच्या ओम नमः शिवाय बीज मंत्रांचा जप करावा. श्रावण सोमवार व्रत कथा: स्कंद पुराणानुसार भगवान शिवाला विचारले, भगवान, सर्व महिन्यांमध्ये तुम्हाला श्रावण सर्वात जास्त का आवडतो? त्यावेळी भगवान शिव म्हणाले, माझ्याशी लग्न करण्यासाठी देवी सतीने कठोर तपश्चर्या केली आणि वडिलांच्या विरोधात जावे लागले. माझ्याशी लग्न केल्यानंतर देवी सतीने जेव्हा तिच्या वडिलांच्या घरी माझा अपमान होताना पाहिला तेव्हा तिने आपल्या प्राणाची आहुती दिली. यानंतर हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या म्हणून सतीचा जन्म झाला आणि तिचे नाव देवी पार्वती होते. या जन्मातही तिने माझ्याशी लग्न करण्यासाठी श्रावणात महिनाभर उपवास करून कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे मी तिला माझी पत्नी म्हणून स्वीकारले. यामुळेच श्रावण सोमवारचा उपवास केल्याने अपेक्षित परिणाम मिळण्यास मदत होते. लग्न करू इच्छित असाल तर लवकरच लग्न योग जुळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.